वटवृक्ष असं की मी म्हणणार नाही, पण वृक्ष झालेला आहे. काळा कुट्ट विलन होता, म्हणजे रंगाने नव्हे, कृतीने एकंदर काळा कुट्ट इतका विलन होता. कठीण आहे रे. कारण कठीण का तुला सांगतो, विचार करतो आपण, हे कसं काय माणसाने केलं असेल, लिहिलं असेल. आज माझ्याशी गप्पा करण्यासाठी साक्षात नायक, सहनायक, विलन, चरित्र अभिनेते, गायक, निर्माता, हे सांगायचं तरी काय, आणि आम्ही अतिशय चांगले अनेक वर्षापासूनचे मित्र असे अशोक सराफ आलेले आहेत. चला ठीक आहे, मी त्यांच्याशीच गप्पाला सुरुवात करतो. कसं आहे की आपण काळानुसार बदलत आलो, बदलायलाच पाहिजे, नाही तर आपण कुठे आऊट झालो असतो. म्हणजे लोकांना आता आपण आठवणीत सुद्धा नसतो की कोण हे होते, कलाकार वगैरे किंवा पत्रकार. आता नवीन जे जनरेशन आहे पत्रकारितेचं, मीडियामधलं, त्याच्यामध्ये वेगवेगळे फंडे आहेत, नव्या नव्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि त्याच्यातली एक गोष्ट आहे की रॅपिड फायर, म्हणजे मी धडाधड प्रश्न विचारणार, त्यातलं एक उत्तर द्यायचं, थोडं क्लॅरिफिकेशन दिलं तरी चालेल. हां, एक 10-12 प्रश्न करतो मी. चिखलवाडी, आंबोली की लोखंडवाला? राहण्यासाठी विचारतोय. हो, साहजिकच आहे. आणि कळलं पाहिजे ना लोकांना कसं करतो विचारतो. मग ते येणारच ना. चिखलवाडीमध्ये आपण त्यावेळेला सुनील गावस्कर बरोबर क्रिकेट, म्हणून माझ्या दृष्टीने चिखलवाडी मला फार महत्वाची आहे. कारण मी जे काय करतो ना, त्याचे हे बीज तिथूनच रोवलं गेलंय. अभिनयाचं जे मी सुरू केलं तिकडून झालेलं आहे सुरुवात. आणि ते आज तो त्याचा वटवृक्ष झालेला आहे, जो अनेकांना मार्गदर्शन. वृक्ष असं की मी म्हणणार नाही, पण वृक्ष झालेला आहे. का वटवृक्ष का नाही? 50, 52, 53 वर्षाची करिअर, तरी देखील काय त्याच्यापैकी 100 वर्षाची करिअर करणारे आहेत की लोक. मग मी कसं म्हणेन मी स्वतःला वटवृक्ष. हा सुद्धा एक पॉइंट आहे. मेकअप रूम की व्हॅनिटी व्हॅन? मेकअप रूम. का? एक तर असे सवय असेल म्हणून असेल. कारण काय होतं, पहिल्यापासून आम्ही मेकअप रूम मध्येच केलेलं आहे, त्यामुळे मेकअप रूमच माझ्यासाठी जास्ती वेळ. व्हॅनिटीचं ते काय, ती व्हॅनिटी म्हणजे ही तुमची गरज भागवण्यासाठी असलेली गोष्ट आहे असं मला वाटतं. मग असं थोडंसं असं नकली वगैरे प्लॅस्टिकचं असं वाटतं का? नाही, तसं प्लॅस्टिकचं असं नाही, पण ते एवढीशी जागा हलायला मिळत नाही, फिरायला मिळत नाही. पण ते मेकअप रूम हा त्याला एक हे येत नाही, लुक येत नाही. जयप्रभा की शालिनी? हे कोल्हापूरचे स्टुडिओ आहेत आजच्या पिढीसाठी. जयप्रभा. काय विशेष? भालजींचं नाही, भालजींची माझी तशी भेन होती काही, पण तिथूनच सुरू झालं माझे ह्याचे. पहिलं पिक्चर मी तिथे केलं, पांडू हवालदार. त्यामुळे ती इमोशनल कमिटमेंट आहे. करेक्ट. अरे संसार की दगा? विलन. अरे बापरे, मोठा कठीण. खरं सांगू तुला मी, दगा. कारण काय, दगा हा लोकांनी पाहिलेला नाही जास्ती, पण त्यातला जो विलन होता तो इतका म्हणजे काळा कुट्ट विलन होता, म्हणजे रंगाने नव्हे, कृतीने एकंदर काळा कुट्ट इतका विलन होता की लोक बायका म्हणजे त्यावेळेस म्हणायचे, ग याला चपलीनं आणला पाहिजे ग, असे ऑडियन्समध्ये बायका बोलायच्या. हा खरा रिस्पॉन्स, ही खरी दाद आहे. बायका म्हणजे काय ग बाई, तिला छळतोय उगाच, असं होतं. म्हणजे तो इतका काळा विलन असतो की तो जनरली माणूस ना मरताना खोटं बोलत नाही असं म्हणतात. खरं बोलतो असं मरताना, तो मरताना सुद्धा खोटं बोलतो. खाप मारतो त्याला, मी काय ती अशी आहे, ती अशी आहे. हमीदाबाईची कोटी की हिमालयाची सावली? कठीण आहे रे. कारण कठीण का तुला सांगतो, हिमालयाची सावली म्हणजे सुपर फाईन नाटक. वसंत कानेटकरांचं अफलातून नाटक, इतकं सुंदर नाटक. म्हणजे विचार करतो आपण, हे कसं काय माणसाने केलं असेल, लिहिलं असेल. करव्यान म्हणजे धोंडो केशव करव्यांसारखाचा सब्जेक्ट, म्हणजे जो तसा पाहिला तो थोडा वृक्ष. करेक्ट आहे. पण त्याच्यावर एक अत्यंत सुंदर नाट्य करू शकतो माणूस, वसंत कानेटकरांसारखा. ग्रेट नाटककार वसंत कानेटकर. आता हे जे
हमीदाबाईची कोठी, ही हमीदाबाईची कोठी आजच्या काळातली गोष्ट आहे, हा. सध्याच्या काळातली. हा. त्यामुळे या काळात हे असं होऊ शकतं अशी, म्हणजे संबंध मोहल्ल्याचं हे चित्रण त्यात, म्हणजे वेश्यांची मोहल्ला असतो ना गाणारणीचे, त्याच्यावरची ती गोष्ट आहे. त्यात ही अशी गोष्ट घडू शकते अशी गोष्ट असल्याचं वास्तववादी चित्रण त्या नाटकामध्ये आहे. त्यामुळे मला कठीण आहे मी कुठलं नाटक तुला सांगू. धनंजय माने की प्रोफेसर धोंड? तू कठीण काढलीस मात्र. मग आता काय प्रोफेसर धोंड नक्की, अगदी त्याच्यामध्ये पंच होता. बरं, दिलीप कुमार कडनं कौतुक की अशोक कुमार कडनं झालेलं कौतुक? कारण दिलीप कुमार कडनं संशय कल्लोळच्या वेळेला झालं, बरोबर आहे. त्यानंतर अशी बनवण्याची गोल्डन ज्युबलीच्या वेळेला भेट झाली आणि अशोक कुमार बरोबर ते शूटिंगच्या वेळेला झालं. अशोक कुमार दी ग्रेट, माझा आवडता नट पण तोच आहे. त्याच्यावरून तो अशोक सराफ आहे ना, अशोक कुमारवरून. ती काय नंतरची गोष्ट आहे. पण त्यांनी मला असं सांगितलं होतं, ते माणूस त्यांचा ना न्यूमरोलॉजीवर सॉलिड विश्वास होता त्यावेळेस. म्हणजे तर त्यांना एकदा मला ते सहज म्हणाले, त्यांनी जेव्हा माझ्यावर पिक्चर, मी आयुष्यात कुठल्याही हिंदी नटाबरोबर माझा फोटो नाही काढला. एकच ते आहेत अशोक कुमार की त्यांच्यावर माझा फोटो आहे. कारण मी भयंकर मोठा फॅन होता त्याचा, आणि भयंकर अतिशय, आणि ते माझ्यावर त्यांचं जबरदस्त प्रेम. माझं त्यांनी एक नाटक बघितलं होतं, हे कुठलं रे, मास्तुरे. हा, मास्तुरे काय ते नाव काय, एक डाव भूताचा. तर त्या नाटकामध्ये त्यांना इतकं आवडलं की त्यांनी मला ऑडियन्समध्ये सगळ्यामध्ये मिठी मारली होती. अरे क्या आर्टिस्ट रे यार, भूताच्या असं करून त्यांनी गेलं. मराठी नाटक, मराठी चित्रपट, त्यांना तो इतका आवडला होता. तेव्हापासून मी ते माझे फॅन झाले. म्हणजे मी पहिल्यापासून होतो त्यांचं, ते माझे फॅन झाले. मला काय कुठले असतं माझं पिक्चर, हे आम्ही जे शेवटचं त्यांनी मराठीचे पिक्चर केलं ना, ते त्या पिक्चरमध्ये मी आहे म्हणून त्यांनी केलं. म्हणजे बोल. हो. आणि त्याने मला सांगितलं की वो क्या है मालूम है, देख तू ना एंड तक तू काम करते रहेगा, क्योंकि मेरा नंबर 6 है मेरे जैसा. म्हणजे मेरा नंबर 6 है न्यूमरोलॉजी से अशोक कुमार, और तुम्हारा अशोक सराफ 6 है. 6 तो तू मेरे जैसा करता रहेगा, असं मला त्याने त्यावेळेला सांगितलं होतं. म्हणजे मी म्हणजे मला कोणीतरी विचारलं मी सांगतो की अशोक कुमार माझा आवडता नट आहे. याचं कारण काय, ज्या ज्या नटांनी आत्तापर्यंत कॅरेक्टर सादर केले आहेत ना, हे त्या कॅरेक्टरमध्ये ते वाटले. एक्झॅक्टली. समजा आपण विक्टर नंबर 203 मधला दादा मनी म्हटलं, ते एकदम वेगळं आहे. तो राखी मधला भाऊ जो आहे तो त्याच्यापेक्षा वेगळा आहे. किस्मत मधले तर वेगळे, एकदेच वेगळे, सगळे महल मधले वेगळे कॅरेक्टर आहेत ते तिकडे. तेच कॅरेक्टर अशोक सराफांमध्ये आहे. तोच माझा प्रयत्न होता. म्हणून मला बाकी आता दिलीप साहेबांचं कुठलंही तू पिक्चर घे, दिलीप साहेबच वाटतात ते. राजकुमारचं, राज कपूरचं घेतलं ते राज कपूरच वाटतं. देवानंदच वाटतो. ते नट वाटत नाहीत त्यातले, आहेत नट ते, पण कॅरेक्टर वाटत नाहीत. हमबाज की प्रोफेसर पॅरेलाल? हमबाज. अच्छा. सिंगल स्क्रीन थिएटर, मल्टिप्लेक्स की OTT? सिंगल स्क्रीन. त्याच्यात आपण वाढलो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यामध्ये लोकांना कळायचं असायला काय होतं, आणि लोक गर्दी करायची यायला, कारण झेपायचं लोकांना त्यावेळेला ते. नाही का, आर्थिक दृष्टीने झेपायचं ना सिंगल स्क्रीन. आता नाही झेपत त्यांना एवढं तिकडे करून जाणार कोण. म्हणजे ह्याचा जो माणूस आहे मध्यमवर्गीय किंवा कनिष्ठ कोण कसं जाणार का त्यातील 100च्या वरती नाही. त्यावेळेस ते काय तिकीट म्हणजे काय असायचं, 8-9 रुपये 10 रुपयाची तिकीट असायची. आपण तर 65 पैसे मी 4 आण्यात बघितले. मग दामाद मध्ये एक हे होतं सारखं, मराठी आदमी एज मार खाता है, आणि तसंच करण अर्जुन मध्ये ठाकूर तो गयो. यातलं दोघांपैकी जास्त काय जवळचं वाटतं? बघ आता कसं सांगतोय, मराठी माणूस तो येई मार खाता है. रजत रक्षित डायरेक्टर दामाद पिक्चर, अमोल पालेकर हिरो होता. तर ते म्हणजे तो पुढे काय घडणार आहे याचं जवळजवळ सत्यच बोलून गेलेलं आहे. आणि त्याच्यात जे ठाकूर तो गयो हा टोटल संबंध म्हणजे इतका तो विलन आहे की ते ठाकूर तो गयो हे त्याच्यामुळे नुसतं एक रिदमच्या ह्याच्यामध्ये तो फेमस झालेला आहे.
पण मराठी माणूस तो यही मार खात आहे हे त्रिकालाबाधित सत्य बोलून गेलाय तो त्यात. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.